एकीकडे राकेश पाटील जो सारसन संघाचा ओपनर आहे आणि दुसरीकडे मयूर पाटील जो त्याच्या साथीला आहे तो डेकू संघाचा ओपनर खेळाडू. हेच लीग स्टेजचं वैशिष्ट्य राहतं नेहमी सातत्यपूर्वक. एकापेक्षा एक खेळाडू मैदानावरती असतात, पण लीग स्टेज मध्ये हे खेळाडू कधीच चमकत नाही. चमकतात ते नवीन नवीन रायझिंग स्टार खेळाडू नेहमी सातत्यपूर्वक चमकत असतात. हा आणि यष्टीरक्षक आदोशीचा कर्णधार. विकेट विकेट खेळाडू बाहेर येताना आपल्याला या ठिकाणी बाल मिळतोय. राकेश स्वतःहून बाहेर आला. खरे तर पंचांकडे त्यांनी बघितलं देखील नाही, स्वतःहून विकेट आहे सांगितलं. आणि हा प्रामाणिकपणा क्रिकेटमध्ये नेहमी आपल्याला वर नेऊन ठेवतो, कारण की राज नेहमी सातत्यपूर्वक असे खेळाडू खूप कमी पाहायला मिळतात. कधी कधी बॅट्समन हे देखील म्हणतो की ग्रीपचा आवाज आला ज्यावेळेस लिडिंग एज लागते तेव्हा, आणि ही कसरत खऱ्या अर्थानं मग जाऊन पोचते ती पंचांच्या खांद्यावरती. पण कधी कधी ज्यावेळेस एखादा खेळाडू पंचांनी न सांगता ज्यावेळेस बाहेर निघतो ना, त्यावेळेस त्याचा हेवा मात्र संपूर्ण संघाला देखील वाटतो आणि त्यावेळेस देखील बाकी असलेल्या प्रेक्षकांना देखील. आणि मग ती चर्चा चालू होते, वा हा खेळाडू स्वतःहून मैदानाच्या बाहेर निघाला आणि मग त्या ठिकाणाहूनच त्या खेळाडूची प्रशंसा, त्या खेळाडूची चर्चा होणं मात्र मैदानावरती चालू होतं. राकेश बाद झालाय, आता स्वास्थ्यामध्ये परतलाय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. हिनाट नंबर 3 पोझिशन नंबर 3चा खेळाडू सचिन विचारे खेळाडू. उंच कुरा फटका, चेंडू दिसत नाहीये, हातात आलेला चेंडू. प्रसाद चिंचवलीचा खेळाडू अगदी सहज इथं जमिनीवरती टाकताना आपल्याला या ठिकाणी बाल मिळाला. धावसंख्या मिळाली तब्बल 1, कारण की क्रिकेटमध्ये सगळ्या चुकीला माफी मिळते पण झेलला नाही. कारण की ज्यावेळेस झेल सोडता एखाद्या वाघाला, जखमी वाघाला डिवचळण्याचं काम म्हणजे त्याची झेल सोडणं, जीवनदान. मयूर पाटील सध्या फॉर्ममध्ये आहे. हा खेळाडू एक कंप्लीट केली जाते. प्रॅक्टिसपासून थोडा दूर जरी असला तरी बॅट तितक्याच ताकदीनं, तितक्याच मनसुब्यानं नेहमी सातत्यपूर्वक मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न त्याचा देखील राहिलेला आहे. श्री विश्वेश्वर 11 संघाकडून खरं तर ज्यावेळेस ग्रामीणचे टुर्नामेंट असते त्यावेळेस देखील चांगले एफर्ट्स राहत आहेत त्याचे देखील. समोर सचिन आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे आकाश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. उंच कुरा फटका, यालाच म्हणतात क्रिकेटमधलं नजाकत, मादक सौंदर्य. आणि बॉल जातोय जसा नव्या नवरीला शृंगारानं नटवलं जातं तसंच या चेंडूला नटवलं. बॉल फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अगदी लांबच लांब येतोय 6 धावसंख्येसाठी षटकार. षटकार आला आकाशवरती, कारण की नेहमी सातत्यपूर्वक राज आपण म्हटलं होतं की जर कदाचित एखाद्या खेळाडूची झेल सोडावे, अर्थात ती झेल सोडणं म्हणजे त्याच्या जखमेवरती मीठ सोडणं. आणि ती झेल सोडल्यानंतर सचिननं आल्या आल्या ठोकल्याला तो षटकार आणि धावसंख्या मात्र जाऊन पोचली. या डॉट बॉलच्या साह्यानं तब्बल 6 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना P1चं षटक या ठिकाणी संपुष्टात आला. आणि अगदी नेहमी आपण म्हणतो पॉवर प्लेचं षटक हे ज्यावेळेस 10 धावसंख्येपेक्षा जर कमी पडलं तर तो गोलंदाज ते षटक टाकण्यासाठी मैदानावरती यशस्वी झाला. आणि गोलंदाज पहिल्या क्रमांकाचं षटक टाकत असताना 2 खेळाडू प्रतिबंधनाच्या बाहेर, 9 खेळाडू प्रतिबंधनामध्ये असताना 2 खेळाडू त्यांच्या विरोधात खेळ करत असताना अगदी धावसंख्या मात्र ते कुठून काढल्या तब्बल 8. उर्वरित 4 षटकं बाकी आहेत. P1चं P2चं षटक पडणं अजूनही मैदानावरती बाकी असणार आहे. आणि 6 चेंडूंचा खेळ संपुष्टात येत असताना 8 धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि बाद होणारा खेळाडू हा दुसऱ्या चेंडूवरचा खरं तर
जो लिडिंग एज लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जो चेंडू गेला आणि त्यामध्ये राकेश पाटीलला परतावा लागलं आणि तो परतल्यानंतर 6 चेंडूंचा खेळ संपला आणि प्रगती पुस्तकावरती धाव घेऊन पोहोचल्या ते तब्बल 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 8. त्याचबरोबर आदरणीय कृष्णाजी अग्रवाल या स्पर्धेला भेट देण्यासाठी एक वैयक्तिक नव्हते आले, पण क्रिकेटवरती प्रेम दाखल करत त्यांचे पाय या मैदानावरती फिरकले आणि येत असताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल जे अफरान वॉटरचे जे खरं तर GM जनरल मॅनेजर त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी एक क्रिकेटवरती प्रेम दाखल करत पाण्याची देखील त्यांच्याकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे. थँक्यू सो मच सर. कारण की पाण्याचे पुण्य आकाश देशमुख नेहमी सातत्यपूर्वक म्हणतात की पाण्यासारखे पुण्य नाही कुठे आणि पाण्याचे पुण्य नेहमी केलेच पाहिजेत, कारण की जल है तो कल है. अविनाश देशमुख बॉलिंग ट्रॅकवरती खोलात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. मयूर आहे, एक कंप्लीट केले जाईल. दुसरीचा प्रयत्न करणार का नाही, एकच धावसंख्येपासून समाधान मानावं लागेल. धावसंख्या योगीजी देशमुख आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. अविनाश खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर सचिन नावाचा खेळाडू आहे ज्याची अद्याप एक जल मैदानावरती सुटलेली आहे. थोडं खालून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, थोडा यष्ट्यांचा बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि ही अपील पंचांकडे केली जाते की बॅटपासून बराच दूरवर चेंडू राहिला. कदाचित बॅट्समनला वाटलं असेल की वाईट बॉल आहे, पण पंच देखील तितक्याच कसरतीचे आहेत खऱ्या अर्थानं मैदानावरती, कारण की अनुभव घेऊन बऱ्याचशा स्पर्धेंचा अनुभव आणि क्रिकेटचा दांडगा अनुभव घेऊन या मैदानावरती आपल्याला खरं तर मैदानाची एक दुसरी बाजू म्हटलं तर अर्थात पंच म्हणून जे कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. उंचकुरा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, जज करेल बॉलला, त्याच्या देखील आवाक्या बाहेर बॉल जातोय. तितपत दोन्ही खेळाडूंना अगदीच चांगली रनिंग दाखवून 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि धावसंख्येत 2चा बदल करत असताना जाऊन पोहोचतील त्या तब्बल 11 या आकड्यावरती. 11 धावसंख्या आत्ता खरं तर दुसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना दुहेरी धावसंख्या आता मात्र लागली जाते आणि दोन्ही समान आकडा अर्थात 11 या आकड्यावरती 1 गडाच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणारी अर्ज ब्रदर्स 11 हिट टीम जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. अविनाश देशमुख पुणे एकदा बॉल ट्रॅकवर हलक्या हातानं अगदी हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न केला जातो, कारण की क्रिकेटमध्ये नेहमीच ताकद वापरून चालत नाही, युक्ती देखील वापरावी लागते. आणि म्हणून नेहमी सातत्यपूर्वक आपण म्हणत असतो की ज्यावेळेस क्रिकेटमध्ये जर ताकदीचाच वापर केला असता तर तालमीतले पैलवान क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठे सरस ठरताना आपल्याला पाहायला मिळाले असते. खेळ कोणताही असो दे, जिथे ताकद तिथे ताकद, जिथे युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती, या 2 गोष्टींचा संगम एकत्रितपणे करून जर मैदानावरती खेळ केला तर ते मैदान गाजवल्याशिवाय मात्र सोडत नाही. आडव्या फळीनं खेळला, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, जज करेल बॉलला, एक धाव सहजरित्या मात्र कंप्लीट केली जाईल आणि धावसंख्येत 1 आकड्याने बदल करत असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 12 या आकड्यावरती. 12 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. अर्थात 12 आकड्याचा विचार करता आठवण येते खरं तर या स्वराज्याची जननी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्मदिवस आकडा 12 जानेवारी या आकड्याची नेहमीच सातत्यपूर्वक आम्हाला आठवण होते, कारण की या मातेनं एक पुत्र दिला आणि त्या पुत्राने हे हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. असे राजे शिवछत्रपती यांच्या मातृश्रींचा जन्मदिवस आकडा अर्थात 12 जानेवारी 12 आकडा प्रगती पुस्तकावरती. फुल टच बॉल, मयूर सोडणार नाही या बॉलला. स्लॉट मध्ये आल्यावर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम मयूरने केलंय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हा अँड हँडसम बॉल जातोय, येतोय 6 धावसंख्येसाठी षटकार. पंच मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक नाही आहे ना, तुम्ही लगेच दंडित करा त्या ठिकाणी. तुम्ही टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची घेऊ देऊच नका, कारण की मैदानावरती 3च खेळाडूंना चर्चासत्रासाठी बोलवणं खूप गरजेचं असतं, कारण की कुठल्या खेळाडूला माहिती असं आपल्याला कुठल्या पोझिशनला राहायचं, कुठल्या गोलंदाजाला माहिती आपल्याला कुठल्या पोझिशनला गोलंदाजी जर करायची,
तर मग टीम मिटिंग कशासाठी? आणि जर करायची असेल तर चर्चासत्र फक्त मैदानावरती 11 खेळाडूंमध्ये 3 खेळाडू महत्त्वाचे असतात, गोलंदाज, यष्टिरक्षक आणि कर्णधार. हे 3 खेळाडू सोडून मैदानावरती डिसिजन अगदी कोण घेत देखील नसतं. खेळाडूंना माहिती आपली पोझिशन ही आहे, या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर मैदानावरती पंच आपल्याला देखील एक कळकळीची विनंती, कारण की प्रत्येक षटकानंतर टीम मिटिंग मैदानावरती नको, कारण की ज्या वेळेस टीम मिटिंग घेतली जाते त्यावेळेस थोडं विस्कळीत क्रिकेट होतं आणि जो गरम माहोल झालेला असतो तो थोडासा थंड पडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी 2 संपुष्टात आले. 2 षटकांच्या सह्यानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. 12 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना तब्बल 18 या आकड्यावरती. त्याचबरोबर आमचे ग्रुप ग्रामपंचायत सासगावचे कर्मचारी आदरणीय विष्णुदादा पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. मोठा फटका एक्झिक्यूट केला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, जज केलं जाईल. अक्षय जज केलंय, बॉलला जंप केली आणि त्यानंतर अगदी तंतोतंत पकडला. ताकद थोडी कमी पाहायला मिळाली आणि खेळाडू झालाय बाद. खेळाडू क्रमांक 2 तंबूच्या दिशेने परतला जाईल. आत्ताचा मार्च महिना, त्यानंतर जानेवारी, एप्रिल, मे आणि त्यानंतर 2 महिन्यानंतर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा, अर्थात 1 जून 6 जून. नेहमी म्हटलं जातं की राजा हा राजा नव्हता, तो राजा या स्वराज्याचा छत्रपती झाला. मुठभर मावळ्या घेऊन या स्वराज्याची निर्मिती करणारा राजा शिव छत्रपती. म्हणून नेहमीच त्या राजाला वंदन करताना आपण 33 कोटी देवांच्या आधी देखील जर कोणाला मानत असू तर ते राजा शिव छत्रपती का मानत असू, कारण की त्या राजानं स्वराज्य निर्माण केले म्हणून आम्ही हे 33 कोटी देव पाहिले. अशा राजाला पहिलं आमचं वंदन, राजा शिव छत्रपती. मोठ्या फटक्यांपासून बरंच वंचित केलं जात आहे. बॅटिंग करणारी टीम फक्त एकच विचार करते, हन सखे तुझी बारी. आता फक्त आपल्याला तोडफोड करायची आहे, एकेरी दुहेरी नाही. जितक्या मोठ्या धावसंख्या येतील तितका प्रयत्न करावा, कारण की मागील मॅचमध्ये आपण पाहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमनं देखील धावसंख्या एकेरी दुहेरी खूप कमी, चौकार षटकारांवरती त्यांची भर जास्त पाहायला मिळाली. जर सरळ फळी चेंडू येत नाही आता आडवी करणं गरजेचं आहे. सीधी उंगली से घी ना निकले, ते उंगली टेढ़ी करनी पड़ती है. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्विच हिट केलाय, मिळेल नंबर 4, आलाय चौकार. झाला. एक राजानं तलवारीनं इतिहास केला आणि दुसऱ्यानं पेनानं इतिहास केला. म्हणून म्हटलं जातं की ज्ञानाचं जग जेतात ज्ञानयात्री, युगंधर, युगपुरुष, युगप्रवर्तक, महान इतिहासकार, नवकोटींचा हिरा, जे सिंबल ऑफ द नॉलेज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी हे संविधान लिहिलं आणि त्या संविधानानुसार हा संपूर्ण भारत देश आपल्याला चालताना पाहायला मिळतो. ते परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉट बॉल येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि डॉट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 22 या आकड्यावरती. दुहेरी धावसंख्या धावफलकावरती लागल्या जातात. 22 जावा प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात. सौरभ खेळाडू मैदानावरती दाखल झाला. उंच फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. आता गरमीच्या वातावरणामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्ज ब्रदर्सला थंडी भरवण्याचं काम खरं तर वैष्णवी मित्र प्रेम या टीमनं केलं जात आहे, कारण की महत्वाचे खेळाडू केलेत. गारद तंबूच्या दिशेने परतलेत तब्बल 4 खेळाडू. नितीनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत, सहर्ष स्वागत. विक्रांत पाटील काय गोलंदाजी चालू यामध्ये, अगदी समोर
त्रिफळा उद्ध्वस्त फर्निचर बंड डिस्ट्रॉय केले जातात या ठिकाणी. मधली अगदी दोनही पायांच्या मधून बॉलला मात्र फेकलं गेलं, गेस्टांवरती आढळला आणि बॉब विकेट क्रमांक लागली जाते या ठिकाणी. 4 खेळाडू बॅक टू द डगआउट. शिवनेरीवरती बघा झेंडा फडकला, कारण की शिवनेरीतला शिव राज्याचा खरं तर त्या ठिकाणी असलेला शिवजन्मोत्सव अर्थात 19 फेब्रुवारी 1630 अखंड हिंदुस्थानचे दैवत राजे शिवछत्रपती यांचा जन्मोत्सव सोहळा थाटामाटात नेहमी आपण साजरा करतो, कारण की या राजानं हे हिंदवी स्वराज्य बनवलं, कारण की हे हिंदवी स्वराज्य व्हावं हीच आमच्या श्रींची इच्छा. त्याचबरोबर आमचे सुजितजी देशमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. तिसरं षटक सुरुवात केली जाईल आणि बॉलिंग ट्रॅकवरती आकाश पाटील, ज्यानं पहिलं षटक बाउन्सर एंड कडून हाताळलं, आता NP एंड कडून खरं तर दुसरं षटक हाताळताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. सफल झालंय संपूर्णपणे खेळाडू, फील्ड करेल, एक धावसंख्या मिळते आणि राज या असं प्रोडक्शन खरं तर दुसऱ्या विकेटपासून राहणं खूप गरजेचं होतं. मोठ्या फटक्यांच्या अगदी धुंदीमध्ये खेळाडूंना विकेट टाकल्या आणि याचंच परिवर्तन ज्यावेळेस मिडल ऑर्डर संपते, मधल्या फळीतले खेळाडू ज्यावेळेस चालू होतात ना, त्यावेळेस थोडीशी का होईना पण धाकधूक ही संघावरती असते, कारण की नवीन खेळाडू आहेत, सेट झालेला खेळाडू नसतो आणि प्रेशर थोडं क्रिएट होतं. मयूर पाटील जो अद्याप सलामीर खेळाडू आहे, अद्याप 4 चेंडू खेळलाय आणि आता त्याच्यावरती संपूर्ण संघाची जिम्मेदारी, कारण की संघ प्रमुख लीडिंग फ्रॉम द फ्रंट, संघाला समोरून लीड करतोय आता तो. ही नजर का त्या मयूर पाटीलची, बॉल लांबच लांब जातोय, मिळतोय. मयूर पाटीलचा हा ब्रँड दाखवणारा अर्थात षटकार. खरं तर आम्ही या पिढीनं काय पाहिलं, लॉकडाऊन पाहिलं, कोरोना पाहिलं, नोटा बंद होताना पाहिलं, राम मंदिर पाहिलं, त्यानंतर महाकुंभमेळा 144 वर्षातून जो येणारा कुंभमेळा असतो तो देखील पाहिला. या पिढीनं सर्वच पाहिलं आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांच्या साक्षीनं पाहिलेला अयोध्येतील श्री प्रभूचंद्र रामांचं ते राम मंदिर. त्याचबरोबर सुजितजी देशमुख जे श्री स्वामी समर्थ 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्याचबरोबर अजय पिंगळे जे देवांश मल्हार 11 संघाचे पुरस्कर्ते, त्यांना देखील विनंती करतो की यावं आपण व्यासपीठावरती. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आकाश पाटीलचं हे षटक चालू आहे, सफल झालाय मयूर. पुन्हा एकदा या बॉलवरती देखील थांबत नाहीये, हा देखील बॉल पाठवतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिळेल नंबर 6. कारण की बराच वेळ मयूर थांबला होता, मयूरला माहिती आता या ठिकाणाहून जर संघर्ष करायचा आहे तर संपूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती पेलावी लागेल आणि याचाच विचार करता 4 महत्वाचे खेळाडू बाद झालेत, पण या ठिकाणाहून गड सरस करायचा आहे आपल्याला. जर जिंकायचं आहे तर थांबायचं नाहीये आणि जर थांबायचं नाहीये तर सुरुवात करावी लागेल आणि सुरुवात स्वतःपासून केली, कोणाची वाट बघितली नाही आणि लगातारच्या या षटकामधल्या 2 महत्वपूर्ण षटकार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेल 6, जम पोचेल 38. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपला या थोड्याच वेळात आपला सत्कार केला जाईल. या मुख्य अतिथी मंचावर आता सन्मान केला जातोय, सत्कार केला जातोय श्री स्वामी समर्थ 11 संघाचे संघ मालक श्री सुजितजी देशमुख साहेबांचा सन्मान केला जातोय.
सचिनजी देशमुख यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण श्री स्वामी समर्थ 11 संघाचे संघ मालक सुजितजी देशमुख साहेबांचा सन्मान करायचा आहे. येस थँक्यू. इट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडूची पंच कशासाठी? वाईटसाठी फिल्डिंग करणारी टीमनं. येस थँक्यू. रिव्ह्यू घेतला जातोय. फील्ड करणारी टीम 39 धाव संख्या. फेअर डिलिव्हरी. अगदी कट टू कट होता चेंडू. धाव बाद होतो खेळाडू दशरथ. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. बॅट्समन नेम रोनित. संपूर्ण सफल झाला खेळाडू पण त्या देखील यष्ट्यांच्या बाहेर. आणि अशा वेळी या चेंडूचा वापर करणं गोलंदाजासाठी योग्य असतं की कदाचित गोलंदाज देखील, कारण की ज्यावेळेस दोन वाईड असतात ना त्यावेळेस गोलंदाज थोडा अडचणीत पडतो. जर पहिली लाईन सफल जर पूर्ण केली तर चेंडू टाकणार कुठे? जर समोर टाकला तर बॉल सरळ दिशेने बाहेर यष्टांवर आदलायचा प्रयत्न केला की क्रॉस द लाईन. पिचच्या बाहेर बॉल टाकला. सरळच्या दिशेने उडवलाय. फुल टोल वसूल केलाय. मयूर पाटील दाखवतोय आता कोणाची गरज नाहीये षटकार चौकार मारण्याची. आता एक हाती मी झुंज देणार आणि लगावलाय हा षटकार. आणि या षटकाराच्या संख्येनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 45 धावसंख्या. शफल झालाय. थोडा पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न ज्यावेळेस संपूर्ण शफल झालाय. पंच विकेट लागली जाते. खेळाडू होते बाद. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालं करण लोंढे. पहा ज्यावेळेस हे बेल्सचे नियम आलेत ना सर की बऱ्याचदा म्हणजे अगदी खेळाडूंची गोची होताना आपण पाहायला मिळालेली आहे. कारण की बॉलर जीवाच्या आकांतानं गोलंदाजी करतो पण कधी कधी बेल्सच पडत नाही. कधी कधी दोन येस्टनच्या मधून देखील चेंडू निघून जातो. ते देखील समजत नाही.
मोठा फटका चेंडूखाली अक्षय येतोय. एक कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. थोडा थ्रो वेगळ्या दिशेने पाहायला मिळाल. 2 कंप्लीट. सुधीर बांधल आहेत, चुकतील ते काय, कारण की क्रिकेटचा पाया जर या विभागामध्ये जर कोणी उभा केला असेल तर या व्यक्तीचं नाव आवर्जून घेतलं जातं. कारण की ज्या वेळेस 40+ विचार केला जातो त्यावेळेस बऱ्याच चांगल्या चांगल्या खेळाडूंची नाव बघितली जातात. मग त्यामध्ये आमचे सुधीर जे बांधल असेल, त्याचबरोबर गणेश पाटील असतील चिंचवलीचे, त्याचबरोबर प्रवीणजी देशमुख असतील, त्याचबरोबर बरेचसे खेळाडू खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतील. आणि ही ऑर्गनायझर कमिटी देखील आपल्याला 40+चीच पाहायला मिळते, कारण की ज्यांनी सुरुवात केली त्या आज 12व्या वर्षामध्ये पाहायला मिळतात. एक अपग्रेड पाहायला मिळालं, एक नवीन पिढीच्या हातामध्ये देखील दिलं. त्याही देखील खूप चांगलं आयोजन करताना पाहायला मिळालं. त्यानंतर आता जिम्मेदारी पुनश्च एकदा जुन्या टीमनं खांद्यावरती घेताना पाहायला मिळाले. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आहे. 30 चेंडू या ठिकाणी संपलेत. 48 धावसंख्या या ठिकाणी मात्र 47 जमवल्यात. 48चा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या होणार का नाही होणार याच्याकडे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. स्क्रीनवर बघू शकता आपण इक्वेशन. एकीकडे 48 धावसंख्या तर दुसरीकडे 30 बॉल आहेत. बॉलिंग करणाऱ्या टीमला फेकायच्यात, रोखायच्यात 48, तर बॅटिंग करणाऱ्या टीमला 48 जमवायच्यात या 30 बॉलमध्ये. पण धावसंख्या कुठपर्यंत पोहोचते, किती विकेट कमवल्या जात आहेत, की 2 षटकामध्ये सामना संपतोय की 5 षटकांच्या शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगतोय, हे पाहणं खूप महत्त्वाचं. अनिश्चिततेचा खेळ अर्थात टॉस केलं जाईल. त्याचबरोबर आता देवांश मल्हार 11चे संघ मालक अजयजी पिंगले यांच्या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी सुमित देशमुख यांना विनंती करतो की सचिन देशमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभासे आपण शुभ सन्मान करावा, ही आपल्याला विनंती. आणि त्यानंतर देवांश मल्हार 11 आणि नरेश जाधव युवा प्रतिष्ठानचे दोन्ही टीमचे कॅप्टन चला या. त्याचबरोबर स्वामी समर्थ 11 संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर पुरस्कर्ते आदरणीय सुजितजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी शुभसन्मान केला जाईल. आमचे प्रतीक सुखदर हे देखील या ठिकाणी एक उत्कृष्ट निवेदक, त्याचबरोबर समालोचक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला, 2 टीम्स विनंती आहे, देवांश मल्हार 11 आणि त्याचबरोबर नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठान. यस थँक्यू. इथे शुभ सन्मान केला जातोय श्री स्वामी समर्थ 11 संघाचे संघ मालक अर्थातच सुजितजी देशमुख साहेबांचा. सचिन देशमुख सर येथे सन्मान करतील. प्रत्येक वर्षी पाहिलं सुजित देशमुख यांचा संघ श्री स्वामी समर्थ 11 संघ हा या आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो आणि आज त्याचा शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावर होतोय. त्यानंतर त्वरित आपण विनंती करू सुजित देशमुख यांना की पुढील मॅचचा टॉस आपण करायचा आहे. देवांश मल्हार 11 संघ आणि त्यांच्या विरुद्ध नरेश दादा युवा प्रतिष्ठान या 2 टीम मधला इथे टॉस करण्यासाठी येईल. टॉस केला जाईल. देवांश मल्हार 11 अजित अतिश देशमुख आहे, दुसऱ्या बाजूला साहिल पाटील. टेलीचा कॉल. टेल आहे जरूर. अतिश काय निर्णय असेल? पहिले फिल्डिंग करणार आहे. तुमची टीम एक मॅच जिंकले, एक मॅच पराभूत झाले. या मॅच मध्ये प्रेशर असेल का की विदाउट प्रेशर तुम्ही खेळाल? प्रेशर तर अजून तसं काही नाही आहे. सध्या तर आम्ही विदाउट प्रेशर मॅच खेळणार आहेत. प्रेशर घेऊन मॅचमध्ये हारण्यापेक्षा आम्ही विदाउट प्रेशर आणि फ्री माइंडेड खेळू आम्ही जरा. जरूर, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. साहिल, आपला संघ सुद्धा चांगला खेळलाय. आपण पहिली मॅच पराभूत झालात, परंतु या मॅचमध्ये बऱ्याचशा अपेक्षा असतील, काय म्हणाल? काय ना, आमच्या मागच्या मॅचमध्ये ज्या चुक्या झाल्या त्या आम्ही निस्तरायचा प्रयत्न करू. पहिली बॅटिंग आहे. पहिले बॅटिंग करताना जर पाहिलं तर अतिश देशमुख यांच्या संघाविरुद्ध किती धावा करण्याचं तुमचं नक्की टार्गेट असेल? 70+. यस, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. त्यानंतर पुन्हा एकदा आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. पुढील सत्कार आपण करणार आहोत सन्माननीय नितीनजी पाटील सामाजिक कार्यकर्ते चिंचोली गोहे यांचा. इथं शुभ सन्मान प्रवीणजी देशमुख सरांच्या शुभ हस्ते केला जातोय. या मुख्य अतिथी मंचावर सन्मान केला जातोय नितीनजी पाटील दादांचा.
त्यानंतर पुढील जो सन्मान आहे तो आपण सन्मान थोड्या वेळात करून घेऊ. अर्थातच देवांश मल्हार 11 संघाचे संघ मालक अजयजी पिंगले यांचा सन्मान आपण थोड्या वेळात करणार आहोत. असं अतिथी मान्यवरांचं या मुख्य अतिथी मंचावर करूयात आपण सहर्ष स्वागत. 30 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी करायच्या धावा त्या 48 धावा करायच्या आहेत. सलामीला मैदानामध्ये जोडी आकाश पाटील आणि त्यांच्यासोबत जर पाहिलं तर सुधीर मुंबरेची जोडी आहे. 48 धावा करायच्या आहेत मैदानामध्ये बॅटिंग करताना संघाला. परंतु ही मॅच सुद्धा तेवढी महत्त्वाची ठरणार म्हणजे बॉलिंग करणाऱ्या संघासाठी. मागील 2 मॅच आपण पराभूत झालो, या मॅचमध्ये जिंकायचंय, ते जिंकण्याचं लक्ष मैदानामध्ये घेऊन उतरलेत. अठ्ठेचाळीस धावा करायच्या आहेत. मग तुमचा 12th मॅन केव्हापासून इथे बसलाय. 48 धावा करायच्या आहेत. त्यांनी प्रत्येक धाव मोजली आहे. सोबत आपले स्कोरर आहेत, स्कोररने सुद्धा धावा मोजल्यात. प्रत्येक ओव्हर बाय ओव्हर धावा आपण सांगितल्यात. जरूर पाहिलं तर 48 धावसंख्येची गरज असताना आता जर पहिल्या मैदानामध्ये धावसंख्या झाली, 1 धावांचं खातं ओपन केलंय. आता 29 बॉल 47 धावसंख्येची गरज असेल. बघा आमच्या साथीला जे साथी स्कोरर राज पाटील आहेत, प्रत्येक बॉल बाय बॉल इथे किती रन हव्यात, किती रन झाल्यात हे पाहतात, चेक करतात आणि त्यांच्याच नजरेतून एकही धाव सुटणार नाहीये. चांगली बॅटिंग करावी लागेल. जर पाहायला गेलं तर आकाश पाटील यांचा संघ वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप हा संघ पहिली मॅच पराभूत झाला आणि या लीग मॅचचं एक वैशिष्ट्य आहे, एखादी मॅच पराभूत झाली तरी येणाऱ्या मॅचमध्ये कमबॅक करण्याची आपल्याला संधी असते आणि त्या संधीवर तुटून पडावं लागेल. जर पाहिलं तर आपल्याला संधी वारंवार मिळत असते, मेहनत घ्यावी लागेल, कारण मेहनतीशिवाय आपल्याला फळ मिळत नाही. आणि जर गोड फळ चाकायचं असेल तर आपल्याला अतोनात मेहनत घ्यावी लागेल. जरूर पाहिलं तर आकाश पाटील यांच्या संघाची वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप या संघाची बॉलिंग चांगली झाली, आता बॅटिंगमध्ये संधी निर्माण करावी लागेल. शॉर्ट पिच बॉल होता, अपरकट करण्याचा प्रयत्न केला. सुधीर मुंबरे आहेत स्ट्राईक एंडला, त्यांच्या विरुद्ध बॉलिंग ट्रॅकवर सचिन विचारे. चांगली गोलंदाजी आरजे ब्रदर्स संघाकडून खेळताना सचिन बॅटिंग चांगली केली, बॅटिंग दमदार झाली सचिन यांची. त्याचबरोबर आता बॉलिंगसाठी संधी निर्माण करायची आहे. मयूर पाटील 29 धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी 11 बॉलमध्ये केली. त्याचबरोबर सचिन विचारे वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळले. एक चांगला पाहिलं तर पार्टनरशिप उभी केली होती. अखेरीस पाहिलं तर पार्टनरशिप महत्त्वाची, पार्टनरशिप जिथे फुटली तिथे या धावांचा आकार थोडासा कमी झाला, संत झाला आणि आता जिंकण्यासाठी करायच्या त्या टीमला 27 बॉलमध्ये 47 धावा. फुलटॉस बॉल तो फिल्टरच्या वरून मिड विकेटच्या ठिकाणी डीप मध्ये बॉल जाईल. सुधीर मुंबरेच्या बॅट मधून आलेला हा यांच्या इनिंग मधला पहिला चौकार. आहेत 43 धावा आता करायच्या आहेत. 26 बॉल बाकी आहेत. येणारा प्रत्येक बॉल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी एखाद डबल धाव करावी लागेल. पण तो बॉलिंग ट्रॅकवर येणारा संघ एकच विचार करत असेल, आता आम्हाला विकेट घ्यायचे, तेही रेग्युलर विकेट घ्यायचे. जोपर्यंत ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे तोपर्यंत आमच्या संघासाठी विजयाचं दार थोडं बंद आहेत, ते उघडायचे. त्यासाठी आम्हाला विकेट घ्याव्याच लागतील. बॅटची आतली काढा लागली आहे. विकेट किपरच्या मागे शॉट फायनली गेला, बॉल गेलाय. दरम्यानच्या वेळेमध्ये सिंगल धाव कंप्लीट केली गेली. स्ट्राईक चेंज होणार. चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये जिथे आपल्याला धावा वाचवायच्या तिथे धावा वाचवण्याचं काम करतात. एक चौकार जरूर आला, त्यानंतर अद्याप अजूनही एकही मोठा फटका नाहीये. धावा संख्या 6 वर जातीये. 48 करायचे आहेत आणि 48 करताना P1चं षटक जिथे 5-6 धावांचं द्यायचं होतं तिथे आतापर्यंतचं पोहोचलाय. येणारा बॉल डॉट असेल तर मॅचचं इक्वेशन थोडं दडपणाखाली बॅटिंग करणाऱ्या संघासाठी असेल, परंतु एखादा मोठा फटका आला तर थोडं प्रेशर रिलीज होईल. आणि हा पाहायला गेलं तर लीगचा थरार प्रेशरचा गेम आहे आणि प्रेशर जो पाहिलं तर सक करेल तो मैदानामध्ये चांगला खेळ जरूर करू शकतो. आकाशसाठी बॉल पाहिलं तर पॉइंटच्या रिजन मध्ये डीप मध्ये थांबणार नाहीये.
कटचा फटका गेला सीमा पार. या चौकाराने टीमची टोटल पोहोचते 9 धावा. 10 बॅटिंग करणारा वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप संघ पोहोचतोय. खरं तर वैष्णवी 11 या नावाने नेहमी आपण या संघाला खेळताना पाहिलं, परंतु यावर्षी एक नाव ॲड झालं या टीमच्या नावामध्ये. अर्थातच कैलासची सम्राट सुर्वे यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी मित्रप्रेम ग्रुप हा एक सुद्धा नाव नक्कीच ॲड केला आहे. एक चांगला उपक्रम पाहिला तर वैष्णवी 11 संघाचे संघ मालक यांनी केला आहे, त्यांचंही कौतुक करावं लागेल. आणि खरं पाहायला गेलं तर मागील बरेच हंगामामध्ये ॲज अ पॅकर म्हणून आपली भूमिका तटस्थ ठेवली आहे. ॲज अ क्रिकेट शौकीन पॅकर म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि दिनेश दादांचं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण त्यांनी क्रिकेटसाठी बरंच काही दिलं आहे. आणि या चिंचवली गावचे प्रेक्षकसुद्धा आता या मॅच पाहायला आलेत. आकाशचे पाठेराखे आहेत, त्यासोबत पाहिलं तर चिंचवलीचे बरेच खेळाडू खेळणार आहेत. प्रत्येकाचं पाहिलं तर एखादं कौशल्य आहे. मग या पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर असताना विक्रांतने सुद्धा कमालीची गोलंदाजी केली. अक्षय पाटीलने चांगले कॅच पकडले. प्रत्येक खेळाडू पाहिलं तर स्वतःच्या नावामध्ये एक वलय निर्माण करतो. आणि त्याचबरोबर गणेश राणा पाटील कोण विसरणार, 40+ तब्बल पाहिलं तर 50 वर्षापर्यंत पोहोचलेत, तरीसुद्धा त्यांचा खेळ बहरतच गेला आहे. आणि गणेश राणा पाटील नुकतंच पाहिलं तर खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विराजमान झालेत. मग एखादा पाहिलं तर अध्यक्ष जेव्हा पायउतार होतो तेव्हा पाहिलं तर त्याच्यावर लॉबिंग केली होती, परंतु इथं निर्विवाद वर्चस्व गणेश राणांचं प्रत्येकाला माहिती आहे. क्रिकेटला न्याय देण्याचं काम कोण करणार तर गणेश राणा करणार. त्यासाठीच त्यांच्यावर पुन्हा एकदा टाकलेला विश्वास तो नक्कीच गणेश राणा सार्थ करतील. वळूयात मॅचकडे. बॉलिंग ट्रॅकवर आलेत न्यू बॉलर मैदानामध्ये. सुजलचा फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर फुल टोल वसूल केलाय सुधीर मुंबरे. चौकाराची ख्याती करणारे, चौकार वारंवार मारणारे खेळाडू ठोकलाय त्यांनी. एक जबरदस्त बेधुंद फटका. 4 धावा. 4 हिला आला सुधीर यांच्यासाठी फुल टॉस आणि त्याच्यावर चौकार मारला. ही तर ख्याती आहे पाहिजे तर सुधीर मुंबरे यांची. सुधीर मुंबरे यांनी जर पाहायला गेलं तर या बॉलवर चौकार मारला आणि या चौकाराने इरादे स्पष्ट केले त्यांच्या बॅटमधून. यास पाहिलं तर मागील हंगामांमध्ये 6 बॉल 6 चौकारांचा सुद्धा मारण्याचा रेकॉर्ड आहे. एक तंत्रशुद्ध फलंदाज सुधीर मुंबरे. बॅटची अतलीकड लागली. विकेट किपर राकेश पाटील एस्टनच्या मागे आहेत. माहिती आहे की आता एखादी धाव सुद्धा आपल्या संघासाठी महत्त्वाची आहे. ही मॅच पाहायला गेली तर अजूनही कोणता संघ जिंकलेला नाहीये. मॅच दोलायमान स्थितीमध्ये आहे. इथे जर पाहिलं तर जो चांगला खेळ करेल तो जिंकणार. चांगली फिल्डिंग करावी लागेल. जरूर पाहिलं तर फिल्डिंग करणारा आर.जे. ब्रदर्स संघ या मॅचला कमबॅक करू शकतो. जिंकण्याची ताकद त्यांच्यामध्ये सुद्धा आहे, परंतु बॉलरला साथ आणि फिल्डरला तेवढी साथ आपल्या टीमच्या संघाची आणि संघ मालकाची द्यावी लागेल. इथे सुधीर मुंबरे स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला. फ्लिक केला. फिल्डर आहेत त्यांना डेप स्क्वेअर लेगच्या दिशेने पकडला जाईल. बॉल फेकी झालीये. बॅकअप 3-3 4-4 बॅकअप पाहतोय. त्या बॅकअपमध्ये रोहित गायकवाड यांना सुद्धा पाहतोय. तेही संघ मालक आहेत. त्याचबरोबर जॉन्टीभाई तेलंगे आहेत. त्यासोबत जर पाहिलं तर रोहित भाई सुद्धा आहेत. पहा ते 3 पॅकर या आर.जे. ब्रदर्स संघाचे नेतृत्व करतात. आणि त्या टीमचे कॅप्टन अर्थातच मयूर पाटील, एक हँडसम पर्सनॅलिटी. क्रिकेटच्या पटलावर त्यांनी सुद्धा स्वतःच्या नावाचं एक वलय निर्माण केलंय. त्या टीमचे कॅप्टन ईस्टर्नच्या मागे आपण पाहतोय ते म्हणजे अर्थातच राकेश पाटील आहेत. त्यासोबत एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी सचिन विचारे सुद्धा आहेत. एक चांगली टीम तयार केली ती आर.जे. ब्रदर्सने. फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, क्रॉस बॅटेड, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. बॉलर हुशार आहे, चलाक आहे. यंग बॉलर जरी असला तरी पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत आहेत. त्यांना माहिती आहे की आता माझ्या टीमला गरज काय, एक बॉल डॉट काढावं लागेल. एखाद धाव, सिंगल धाव, डबल धाव जाऊ दे, परंतु चौकार षटकार नव्हे. इथे एक्स्ट्रा धाव द्यायचे नाहीयेत. आणि आता जर पाहिलं टीमची टोटल 15 पर्यंत. हे मॅच सोपी नसताना आकाशला मैदानामध्ये उभं राहावं लागेल. सुधीर मुंबरे यांना मैदानामध्ये उभं राहावं लागेल. धावा कराव्या लागतील. आपल्या नावाला सजेशी बॅटिंग करावी लागेल. अजून एक बॉल, तोही पाहिला तर गुड लाईन आणि चांगल्या रीतीने टाकलेला बॉल. वारंवार चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज अर्थातच सुजल. सासगावचा खेळाडू पाहिले तर सुजल पाटील काय कमालीची गोलंदाजी करतोय. खरं पाहायला गेलं तर यंदाच्या हंगामामध्ये ग्रामीण विभागामधून जर पाहायला गेलं तर सासगावचा संघ अतिशय फॉर्म मध्ये. उत्तम उदाहरण पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडू त्याच्याकडून आपल्या संघिक टीमसाठी महत्वाची भूमिका बजावतो. त्यातलाच खेळाडू पाहिलं तर सासगावचा सुजल पाटील.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा फटका. आकाश पाटील यांच्या बॅटला बॉल जसा ब्रश झाला तसा गेला सीमा पार, चौकार. मुख्य मंच दिसतोय, त्या मुख्य मंचाकडे आपण पाहूयात. कॅमेरामॅनला विनंती करेल की आपल्या मुख्य मंचाकडे एकदा आपण कव्हरअप करायचंय. जो आपण हे मुख्य व्यासपीठ पाहतोय, मुख्य व्यासपीठावर आपल्याला जर पाहायला गेलं तर धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026चं पाहिलं तरी पर्व 12वे पर्व आहे आणि 12व्या पर्वाचा फ्लॅक्स दिसतो. एका बाजूला पाहिलं तर आपल्या विठ्ठल रखुमाईची जे फ्लेक्स आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आपल्या या स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचा फ्लेक्स आहे. एक उत्तम असं पाहिलं तर हे व्यासपीठ सजवलंय, प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला भेटते. एकमेकांसोबत पाहिलं तर इथे चर्चा विनिमय केले जातोय. सुजित देशमुखांचा संघ आता पुढच्या मॅचसाठी खेळणार, त्यांचंही पाहिलं तर इथे या मॅचकडे लक्ष असणार. एक लकी संघ मालक म्हणून त्यांची नोंद केली जाते. त्यांचा संघ लगातार 2 वर्ष विजयी झाला होता. त्यासोबत आपल्या प्रत्येक खेळाडूची योग्यरित्या निकाल सुद्धा राखली जाते. त्यासोबत टॉस का बॉस इथे पाहिलं तर प्रसोल केमिकलचा सुद्धा एक चांगल्या प्रकारचं ॲडव्हर्टायझिंग आहे आणि प्रसोल केमिकलने सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे भरघोस अशी पाहिलं तर योगदान दिलंय. त्यासोबत पाण्याचे 4 दिवसाची जी आपल्याला पूर्तता आहे ती पूर्तता अमोलजी देशमुख सासगावचे त्यांनी आपल्याला केलंय. म्हणतात ना, पाण्यासारखं पुण्य नाहीये आणि नेहमी म्हणतात जेवण वाढताना आपण जो पाणी वाढतो तो पुण्यवान असतो आणि तेच पुण्याचं काम पाहिलं तर इथे आपल्याला 4 दिवसासाठी केलंय ते म्हणजे अमोलजी देशमुखांनी. प्रत्येकाचं आपण कौतुक करूया, प्रत्येक दात्यांचं, प्रत्येक पाहिलं तर श्रोत्यांचं आपण नक्कीच नाव घेऊयात. प्रत्येकाने आपल्याला भरघोस मदत केली आहे. 3 ओव्हरमध्ये आता जिंकण्यासाठी करायच्यात तर 29 धावा, म्हणजे सरासरी पाहिलं तर 9.66 धावा करायच्या होत्या. इथे 30 थरारमध्ये 2 धावा कंप्लीट केल्यात आकाश आणि त्याचबरोबर सुधीर मुंबरेची जोडी. सुधीर मुंबरे मागील पाहिलं तर 12 हंगाम, हा त्यांचा 12वा हंगाम आणि 12व्या हंगामामध्ये सुद्धा सलामीला येतात. या खेळाडूचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. कुठेही असो दे, प्रॅक्टिसमध्ये असो नसो, परंतु PPL मध्ये त्यांना सलामीला पाठवलं जातं कारण त्यांच्यावर विश्वास टाकला जातो आणि विश्वासाला कधी तडा देऊन जात नाही. आत्ताही तेवढी चांगली बॅटिंग इथे बघा स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे. फिल्डर आहे त्यांना डीपमध्ये दरम्यानच्या वेळेमध्ये धाव घेतली जाते. एक धावेने इथं मॅच पुढे घेऊन जायचा प्रयत्न करता. आकाशला माहिती आहे ही मॅच सोपी नसणार आहे. या मॅचमध्ये मला शेवटपर्यंत खेळावं लागेल. जर मी मैदानामध्ये टिकलो तर नक्कीच मॅच माझ्या बाजूने, माझ्या संघाच्या बाजूने, अर्थातच माझ्या वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप या संघाच्या नावाने मी घेऊन जाऊ शकतो. विजयाचं पहिलं दार मला ठोठवायचंय, त्यासाठी मला अगदी मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत मी करणारच. त्यासाठी पाहिलं तर बॅटर महेत प्रयत्न करतात. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका, आकाशच्या बॅट मधून अजून एक या इनिंग मधला दुसरा मोठा फटका गेलाय सीमा रेखा बाहेर, चौकार. प्रत्येक पर्वामध्ये आपल्याला नवीन चॅम्पियन भेटलेत. खरं तर पहिल्या 2 पर्वामध्ये आपल्याला ढेकूचे चॅम्पियन भेटले. अर्थातच थोरवेंची टीम होती, ती टीम पाहिलं तर आपल्याला पहिल्या 2 पर्वामध्ये चॅम्पियन म्हणून मिळाली. त्यानंतर मराठा वॉरियर सुद्धा चॅम्पियन झालाय. म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक चॅम्पियन ट्रॉफी गेलेली आहे. परंतु आता प्रयत्न असेल या 12व्या पर्वामध्ये आणि तिथं प्रयत्न केले जातात. आता आकाश प्रयत्न करतोय. जिथे पाहिलं तर मागील 2 षटकामध्ये थोडा शांत होता, परंतु शांत बसेल तो आकाश कोणता? कारण की चिंचोली गाव आपल्या नावावर पाहिलं तर शरीरावर जेव्हा वैष्णव 11 संघाची जर्सी जेव्हा परिधान होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकच विचार असतो, मला माझ्या गावाच्या फ्रँचायझी टीमसाठी चांगलं खेळायचंय. आणि आता इथं जर पाहायला गेलं तर लगातारचे ठोकतायत 2 चौकार. या ओव्हरमधले 2 आणि त्याचबरोबर मागील ओव्हरमध्ये 1 चौकार, म्हणजे लगातार आकाशसाठी 3 चौकार, या ओव्हरमध्ये 2 चौकार आणि टीमची टोटल जर पाहायला गेली तर पोचलंय 30 पर्यंत. आता 18ची गरज, 14 बॉलमध्ये 18ची गरज. हे षटक थोडं महागडं पडतंय. बॉलिंग करताना बॉलर ट्रॅकवर असणारा म्हणजे गोलंदाज सचिन विचार यांच्याकडून
पुन्हा एकदा स्विच खेळण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर आहे तैनात रोहित गायकवाड. धावू नका, डायरेक्ट हिट केला जाऊ शकतो. मैदान ओळखीचं आहे, स्टंपला अगदी हिट करतील, पण त्यांच्या समोर थांबून खेळावं लागेल, कारण की हे खेळाडू पाहिलं तर फिल्डर म्हणून आहेत, परंतु आरजे ब्रदर्स संघाचे संघ मालक सुद्धा आहेत. जॉन्टीबाईंच्या खांद्याला खांदा लावून हा संघ त्यांनी पाहिलं तर इथे या मैदानामध्ये उतरवला आहे आणि ते आपल्या संघासाठी करो मरोच्या स्थितीमध्ये पोहोचलेत. आता 13 मध्ये 18 धावसंख्येची गरज. 13 मध्ये 18 करायचे. कट केलाय आणि त्याचबरोबर गलीच्या दिशेने बॉल चाललाय. हर्ष तेलंगे धावतील, परंतु बॉलला पकडला जाईल. एक धाव कंप्लीट केली आहे. या एकीच्या मधीने धावसंख्येमध्ये वाढ होते. 31 पोचलाय. आता करायचे ते म्हणजे 12 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 9.5च्या सरासरीने 17 धावा इथे करायच्यात. 8.5च्या सरासरीने 17 धावा करायच्यात आणि या 17 धावा केल्या जातील का की या वाचवल्या जातील. दरम्यानच्या वेळी आपण संधी देऊ आपल्या डीजेला. संघाला, परंतु या धावा वाचवल्या जाऊ शकतात. जर चांगली गोलंदाजी इथे झाली तर धावा वाचवल्या जाऊ शकतात. अशा कित्येक मॅचेस आपण पाहिल्यात तिथे 6 बॉल 6 धावा करताना सुद्धा या मैदानामध्ये धावा वाचवल्या गेल्यात. कधी कधी आपण पाहिलं 30-31 धावा करताना सुद्धा गोलंदाज कस लागायचा. 6 बॉल 30 धावा होत नव्हत्या, वाचवताना पण पाहिलंय. त्याचबरोबर शेवटच्या बॉलला 1 बॉल 1 सुद्धा धाव इथे या मैदानामध्ये वाचवताना पण पाहिलंय. आता तर पाहिलं तर 17 धावा. 12 बॉलमध्ये 17 करायच्यात आणि 12 बॉलमध्ये 17 करण्यासाठी मैदानामध्ये आकाश आहेत. सोबतीला पाहिलं तर सलामीला गेलेले सुधीर मुंबरे आहेत. मध्ये करायच्यात ते आता 17 धावा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कल्पेश आहेत बॉलिंग ट्रॅकवर. इथे 17 धावा करायच्या आहेत. समोर पाहिलं तर आकाश आहेत. फिल्डिंग इथे पाहिलं तर थोडी सजवली जाते. विकेट किपिंगच्या मागे, विकेटच्या मागे पाहिलं तर मयूर पाटील आलेत. पहिला बॉल वेगवान तेज तर्रात, परंतु इथे जर पाहायला गेलं तर पंचाचा डिसिजन आलाय. बॉल बाहेर, नो बॉल आलाय. म्हणजे येणाऱ्या बॉलवर आता मुक्त संधी निर्माण झाली ती अर्थातच आकाशसाठी. या बॉलवर फ्री हिट असेल. या फ्री हिट असेल ना सर. सध्याच्या नियम आपण पाहिलं तर नो बॉल कोणताही असू दे, फ्री हिट असेल. बॅटरला पूर्णपणे मुक्त संचार संधी असणार आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर थोडा फुलर लाईनचा बॉल विकेटच्या मागे झाली. चुकी चेक केला जाईल. हा बॉल लिगल आहे का, परंतु या बॉलवर पाहिलं तर अतिरिक्त धावा या 22च्या स्वरूपामध्ये मिळाल्या. ह्या 4 धावा आणि नो बॉल आहे का हे चेक केलं जाईल, परंतु अवांतर धावा तर या मिळाल्या गेल्यात. चेक केलं जातं. आमच्या केटीसी लाईव्हची टीम इथे संपूर्ण टीम वॉर रूम मध्ये जमा झाली आहे. ज्या प्रकारे डिसिजन पाहिलं तर इथे रेफर केला गेलाय. लगेच टीम आपली तर सतर्क झाली आहे. संपूर्ण या खालापूर, त्याचबरोबर कर्जत आणि त्याचबरोबर बदलापूरमध्ये केटीसी लाईव्हचं एक दहशत निर्माण झाली. एक उत्तम दर्जाची क्वालिटी, क्लॅरिटी. नो बॉल आहे. हा नो बॉल म्हटल्यानंतर लगातारचे 2 बॉल आणि दोन्ही बॉल पाहिले तर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये टाकले गेले. त्याचा फायदा मिळवला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये. या 5 धावा आणि मगाशी पाहिलं तर धाव मिळेल ती 1, अशा 6 धावा आता जिंकण्यासाठी करायच्या त्या बॅटिंग करणाऱ्या संघाला. 12 मध्ये 11ची गरज. 12 मध्ये 11. शॉटम पुलचा फटका आकाशच्या बॅटमधून विजयाच्या अगदी समीप जाणारा फटका आणि या मॅचला जवळपास विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. परंतु आता जर पाहिलं तर इक्वेशन आलंय ते म्हणजे 11 मध्ये 5 करायचे आहेत. रन रेट सुद्धा तेवढा महत्त्वाचा ठरेल. पहिली मॅच आकाशने अशाच प्रकारे पराभूत झाला होता. आपल्याला रन रेट जर का बरोबरीत करायचा असेल तर जेवढ्या लवकर मॅच संपवता येईल त्याचा विचार आता आकाश करत असणार. रे आकाश पाहिलं तर मास्टरमाइंड खेळाडू आहे. जेव्हा मैदानामध्ये खेळतो धावांचं कॅल्क्युलेशन काय आहे, त्याबरोबर पाहिलं तर मला कशा प्रकारे खेळायचंय, मला कशा प्रकारे पाहिलं तर मॅचला बॅलन्स करायचंय, सर्व जाणतो. परंतु निराशा चेहऱ्यावर असणारे तर अर्थात आरजे ब्रदर्स संघाच्या खात्यामध्ये जर पाहिलं तर हा संघ एक ताकदवर संघ म्हणून ऑप्शन टेबलवर आपण पाहिलं. SP फार्म हाऊसला आपण तो ऑप्शन केला. तिथे ताकदवर संघ म्हणून कोणता होता तो तोच म्हणजे अर्थात आरजे ब्रदर्स. विकेट गेली आहे शेवटच्या क्षणाला. आकाशची घेतलेली विकेट. बॉलिंग ट्रॅकवर असलेला गोलंदाज
उंच उडवला, झेल घेण्याची संधी तयार झाली आहे. फिरून घेण्याचा प्रयत्न केला परंतु झालं काय, इथे झेल तर मिळाला नाहीये. झेल सुटलाय, धाव मिळेल ती एक. आता स्ट्राईक येईल ते म्हणजे सुधीर मुंबरे यांना. पुढील मॅचचा टॉस सुद्धा झाला. अर्थातच आपण पाहिलं देवांश मल्हार 11 आणि त्याचबरोबर नरेंद्र युवा प्रतिष्ठान या संघामध्ये टॉस झाला. देवांश मल्हार 11 संघाने टॉस जिंकलाय. निर्णय तरी सांगितलाय आम्ही बॉलिंग करू. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलंय. या मॅचला विजयी करतोय. सलामीला गेला आणि त्याचबरोबर मी या टीम मध्ये सलामीला गेल्यानंतर मला माझ्या टीमची जबाबदारी माझ्या अंगावर टाकली आहे, ती मी पूर्ण करणार, जिंकून दाखवणार. छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान पण कीर्ती माझी महान आहे. मी वारंवार दाखवून देणार. या स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये मी खेळलो आणि आज पाहिलं तर या 12व्या पर्वामध्ये माझ्या टीमसाठी मला करायचंय, जिंकून द्यायचंय, ते मी करून दाखवणार. आणि या मॅचला नॉट आउट मध्ये जिंकून येतो तो अर्थातच सुधीर मुंबरे. विजय उदय संघ, वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप.